आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्या आमदार श्वेताताई मोहल्ले पाटील. ताई, अधिवेशनाचा 4था दिवस आहे. कशा प्रकारचे प्रश्न असणार आहे, कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार? आज 293 महायुतीच्या सरकारचा अभिनंदनचा प्रस्ताव त्या ठिकाणी असणार आहे, त्याची चर्चा आहे. माझ्या माहितीनुसार बीड परभणीमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भातली चर्चा आहे. एकंदरीतच विदर्भात अधिवेशन असल्यामुळं त्या ठिकाणी विदर्भाची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी असणार आहे. ताई, जसं की आपण पाहिलं विदर्भाची चर्चा असणार आहे, आपण सांगितलं अनेक वर्षांपासून एक मागणी आहे की विदर्भ वेगळा व्हायला पाहिजे आणि देवेंद्रजींनी पण सांगितलं होतं की माझी सत्ता आल्यावरती किंवा मी सत्तेत आल्यावरती विदर्भ वेगळा करून राहील. अद्याप ती मागणी प्रलंबितच आहे. मला असं वाटतं हा निर्णय स्वतः फडणवीस साहेबच त्या ठिकाणी घेतील. मी या निर्णयासंदर्भात बोलणं योग्य ठरणार नाही. ताई, बुलढाण्याच्या कोणत्या विकासाबाबत किंवा बुलढाण्यावरती कशा प्रकारची चर्चा होणार? एकंदरीतच बुलढाण्याचा जर विचार केला तर बुलढाण्यामध्ये आपल्याला पीक विम्याचा विषय हा महत्त्वाचा आहे. जवळपास 262 कोटी आमचे पीक विम्याचे अजून येण्याचे बाकी आहेत, की ज्याची पूर्ण ग्वाही तत्कालीन कृषीमंत्री धनंजयभाऊ मुंडे यांनी दिली होती. पीक विमा कंपनीसोबत आमची मिटिंग झाली होती. तर ही जी रक्कम आहे ही रक्कम अद्यापपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली नाही आहे. हा विषय एक प्रलंबित आहे आणि बाकी विकासात्मक जेवढे काही विषय आहेत त्या विषयाला धरून येणाऱ्या काळामध्ये आपण काम करणार आहोत. वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा हा जो नदीजोड प्रकल्प आहे, या नदीजोड प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे. तो प्रकल्प लवकरात लवकर सुरू होऊन संपूर्ण विदर्भासोबत म्हणजे बुलढाणा जिल्ह्यालासुद्धा त्याचा सिंचनाच्या दृष्टिकोनातून फायदा होणार आहे. तर नक्कीच हे असे मोठे मोठे प्रोजेक्ट्स जे शाश्वत विकासाचे आहेत त्या संदर्भात काम येणाऱ्या 5 वर्षामध्ये होणार आहे. खूप धन्यवाद. हे होते आपल्यासोबत श्वेताताई मोहल्ले पाटील, व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गुटेकर सोबत. धवल गुलाब, देशोन्नती, नागपूर.